शकता इथं ज्योत पेटलेली आहे आणि कायमस्वरूपी पेटलेली असते. हे बघा, कारण पूर्ण पॅक आहे, आतमध्ये चालू आहे ती. एक नंबर अशी फिलिंग आहे काही, मस्त वाटतं. म्हणजे तुम्हाला एन्जॉय करायसाठी तर नक्की यायचे काय. हे बघा, असं मस्त असं दृश्य आहे. आपण आता शिवाजी पार्क पॉइंटला आलोय. हे गार्डन आहे. हे बघा, पूर्ण नारळीचीच बाग आहे. मस्त वाटतं, शांत. हे बघा, हिरवगार असं. म्हणजे दुपारचं पण एवढं असं शांत वाटतं ना, म्हणजे गारवा एकदम गावालाच आहे असं फिलिंग वाटतं. बघा, भारी मस्त. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, आपण आज जाणार आहोत दादर चौपाटीला. चला जाऊया आणि गाईज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि एन्जॉय करा ब्लॉग. सो गाईज, बघू शकता हे बा, जे समोर दिसतं ते दादर चैत्यभूमी आहे. इकडून एंट्री आहे दादर चैत्यभूमी जायला. आणि हे तिथेच आहे दादर चौपाटी. चला जाऊया. हे बघा कसं दिसतंय, बघा रूम करून बघा गाईज कसं दिसतंय. हे बघा, सगळे पब्लिक आले फिरायला. आणि इकडे शिवाजी पार्क पॉइंट आहे, गार्डन आहे आतमध्ये. आणि इथे चौपाटी आहे, दादर चौपाटी पण. चला काय जाऊया. इथं ज्योत पेटलेली आहे आणि कायमस्वरूपी पेटलेली असते. हे बघा, कारण पूर्ण पॅक आहे, आतमध्ये चालू आहे ती. हे बघा, स्तंभ एवढा मोठा आहे. आणि काय तेव्हा तिकडे दादर चैत्यभूमी आहे तिकडे. आणि ही चौपाटी दिसते बघा, मला दाखवतो. हे बघा गाईज, नाईटचं दृश्य शकता. ही दादर चौपाटी आहे. संध्याकाळी नाईटला बघा असं वाटतं. हे बघा, सगळे पब्लिक फिरायला आले. ते पण वरती केलंय तर फिरायला, तर आपण वरती जाणार आहोत. वरून बघूया कसं दिसतं. बघू शकतो इकडे बसायला पण आहे इकडे. आणि इकडे असं ओपन आहे. दिसते ते दादर चैत्यभूमी. तुम्हाला झूम करून दाखवतो. आज भरपूरच गर्दी आहे संडे असल्यामुळे. आणि हे बघा, हे असं दृश्य आहे संध्याकाळचं. हे बघा, वरती पण असं बसायला केलंय. वरती पण असं भारी आहे बघा, बघू शकता. पब्लिक सगळे आले तिथे. तिथून बघा कसं दिसतं. इथून बघू शकता तुम्ही वरून कसं दिसतंय. हे खालून बीच आहे ते बघा. आणि तिकडे झूम करून बघा, नाईटचं असं दृश्य आहे बघा. पब्लिक फिरायला आलेत, फोटो सेशन वगैरे बघा. इथून तुम्हाला दाखवतो तेव्हा कसं दृश्य दिसते बघा. तेव्हा पूर्ण हा दादर चौपाटीचा एरिया आहे, मस्त भारी. आणि गाईज हे बघा, आता बसायला वगैरे केलंय मस्त. ते बघा, म्हणजे एक नंबर अशी फिलिंग आहे गाईज, मस्त वाटतं. म्हणजे तुम्हाला एन्जॉय करायसाठी तर नक्की यायचे गाईज. संध्याकाळचं तर भारीच दृश्य असतं मस्त. हे बघा गाईज, आज संडे असल्यामुळे भरपूरच गर्दी आहे, पब्लिक पण येत असतं फिरायला. तेव्हा चैत्यभूमी तिकडे पण पब्लिक जात असतं. हे बघा, असं मस्त असं दृश्य आहे.
आपण आता शिवाजी पार्क पॉइंटला आलोय. हे गार्डन आहे तेव्हा आणि इथे काहीतरी इव्हेंट वगैरे आहे वाटतं. हे बघा फ्लेक्सवरती व्हिडिओ चालू आहे. शिवाजी महाराजांचा व्हिडिओ दाखवत आहे. हे बघा बघू शकता काय तुम्ही. हे गार्डन आहे पूर्ण शिवाजी पार्क पॉइंट. मस्त असं लाइटिंग वगैरे लावलंय त्यामुळे भारी वाटतं बघा. राज्याच्या अस्तित्वाच्या लढ्याचा अध्याय मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र हे गार्डन आहे शिवाजी पार्क पॉइंट. मस्त वाटतं म्हणजे हे बघा नारळीच्या झाडं बघा. नारळीची झाडं आहेत. मंगल देशाला मुंबईतल्या या कामगारांच्या मनस्थितीचं वर्णन शाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या पोवाड्यातून अत्यंत समर्पकपणे मांडलंय. गार्डन आहे असं आणि इकडे मुंबईच्या मातीत आपल्या कष्टाचा घाम गाळून हे शहर घडवणाऱ्या कामगारांवर एक दिवस आघात झाला. मुंबई शहराचं महत्त्व ओळखून गिरणी मालक भांडवलदार यांना ही मुंबापुरी आपल्या ताब्यात हवी होती. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र राज्य उदयाला येण्यात खोडे घातले जात होते. बहुतांश कारखानदार व्यापारी यांना मुंबई शहर हे स्वतंत्र हवं होतं. मुंबईतल्या कष्टकरी लोकांचा याला अर्थातच विरोध होता. मुंबई ही त्यांच्या मराठीपणाचं वैभव होती. त्यांच्या कष्टातून ती घडली होती. मासळी बाजार, भाजी बाजार, धान्य बाजार, कायदा सुव्यवस्था मराठी माणसाच्या जीवावरच तर उभी होती मुंबई. मराठी माणसानं निर्धार केला आपल्या मातृभाषेसाठी, मातृभूमीसाठी नवा लढा देण्याचा. पण ही लढाई सोपी नव्हती. तत्कालीन कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी मिळून बॉम्बे सिटीझन्स कमिटीच्या माध्यमातून केंद्राकडे मागणी केली की मुंबईला केंद्रशासित करा. राज्य पुनर्रचना आयोगानं सुद्धा याला होकार दिला आणि ठरवलं की मुंबई महाराष्ट्राची नाही, ती गुजरातच्या किंवा केंद्राच्या अखत्यारीत जाणार. कष्टकरी मराठी कामांना खेळण्यासाठी असं आहे, झोपाळा वगैरे आहे. पोरं खेळतायत बघा. इकडे स्लाइड वगैरे आहेत. भरपूर गर्दी आहे. आज संडे असल्यामुळे भरपूरच गर्दी आहे बघा. धुमाकूळ घालतायत पोरं नसते. फुल राडा बघा. भारी म्हणजे बघा नारळीची झाडं आहेत सगळी. पूर्ण नारळीची झाडं बघू शकता तुम्ही. तिथे नारळी पोकळीचे झाडं बघा तिथे. त्याच्यामुळे असं गारवा असतो. म्हणजे तुम्ही दुपारचं वगैरे आलात ना मस्त शांत असं गारवा असं होतं. एकदम गावासारखा फील येतो. मस्त भारी बघा. किती झाडं आहेत बघा. पूर्ण नारळीचीच बाग आहे. मस्त वाटतं शांत आहे बघा. हिरवगार असं म्हणजे दुपारचं पण एवढं असं शांत वाटतं ना. म्हणजे गारवा एकदम गावालाच आहे असं फिलिंग वाटतं बघा. भारी मस्त बघू शकता तुम्ही. तेव्हा तिकडे समोरच बॅनरावरली सिलिंग आहे. तेव्हा मला दाखवतो. तेव्हा समोर तिकडे लवकर दाखवतो. तेव्हा बॅनरावरली सिलिंग आहे. बघू शकता लाईट दिसते ना पूर्ण तिकडे आहे. आणि हे बघा इकडे घोडे वगैरे आहेत. घोडे सवारी करतायत. बघू शकता शिवाजी पार्क पॉइंट आहे हे. इथून बघा कसं दिसतंय दृश्य. मस्त वाटतं म्हणजे एकदम असं संध्याकाळचं आलात ना फिरायला भारी वाटतं बघा. मस्त छान. आणि साईडला चौपट आहे, दादर चौपट आहे. आणि त्याच्या साईडला हे गार्डन आहे. हे बघा मस्त. लोक येत असतात फिरायला. इथून किंवा हरिण बघा कसे आहे ते. आणि ते लाईटीमध्ये चमकते हरिण मस्त. आणि हा डोम आहे.
इथे पण मीटिंग्स वगैरे असतात, म्हणजे लोक येतात मीटिंग वगैरे करायला. हे बघा कसं दिसतंय बघा. बघा म्हणजे मस्त भारी वाटतंय बघा, किती छान आहे बघा. आणि तिथे लव दिसतो, तो सेल्फी पॉइंट आहे बघा. तिथे फोटो सेशन वगैरे तुम्ही काढू शकता. हे बघा लव दिलं, ते बसून फोटो काढू शकता. हे बघा आणि समोरच बघा कसं भारी दिसतंय. तेव्हा तुम्हाला झूम करून दाखवतो. मस्त मोर आहे लाईट मधला. तिथे बघा लाईटचा प्रकाश बघा कसा पडतोय. तिथे आपण गार्डन मध्ये आलोय. तेव्हा गवत बघा कसं आहे. तेव्हा असं मस्त झाडं आहेत, नारळीची झाडं आहेत. हे बघा गार्डन बघा गाईज. हे बघा मस्त पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय शांत. तेव्हा कसं तिकडे वाटतंय मस्त, एक नंबर असं वाटतं. ते बघा ते तिकडे हे बाई ते असं लाईट केले. वाव मस्त. म्हणजे संध्याकाळी तुम्ही आलात ना मस्त वाटेल भारी. इथून बघा गाईस कसं वाटतं मस्त. तो गेट बघा भारी वाटतं मस्त. हे बघा असं दृश्य आहे गाईस शिवाजी पार्क पॉईंट मधलं. गार्डनमध्ये भारीच वाटतंय बघा मस्त आहे बघा. आणि नारळीची झाडं बघा केवढी मोठी मोठी आहेत मस्त. तेव्हा तिकडे शिवाजी पार्क पॉईंट लिहिले. झाडं बघा केवढी मोठी मोठी आहेत मस्त छान. तेव्हा वरून बघा कसं दिसतंय. वरून बघा दृश्य कसं दिसतंय. बघू शकता हे मोठे मोठे भांडे आहेत कसले तरी, ते उलटे गेलेत. मला पण नाही माहीत काय आहेत. तेव्हा काय केवढे मोठे आहेत बघा. वर दिसते पिण्याच्या पाण्यासाठी पण आहे सुविधा. ते बघा तिकडे नळ केलेत. हे बघा तिथे नळ आहे मस्त केले सिस्टम. हे बघा नळ. आणि इकडे काय आहे हे एक आहे काहीतरी, म्हणजे कचरा टाकायचा आहे वेस्टेज. हे बघा गाईज इथून एक्झिट आहे. चला जाऊया आपण. इथून बाहेर पडलोय आणि हे बघा बाहेर पडल्यावर समोर कसे खाण्यासाठी आहे शेंगदाणे वगैरे किंवा साईडला अशी दुकानं वगैरे आहेत लहान मुलांसाठी खेळायला. किंवा लहान मुलांसाठी अशी खेळायला वगैरे शॉप आहेत. हे बघा आणि बाहेरून बघा काय जास्त दिसतंय बघा. जाऊया आपण घरी. बाहेर पडलोय आपण बघू शकता. आणि तिकडे शिवाजी पार्क आहे त्या साईडला. चला जाऊया आपण घरी. तर काय ब्लॉग कसा वाटला आवडतो का? ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो सबस्क्राईब. बाय बाय.